घरची दारची भजा पांडुरंगा, वडिलासी सांगा दंडवत. गंगेचा हा ओघ सागराशी गेला, मागे नाही आला कदा काळी. मधाची गोडी माशी घाली उडी, गेली आती घडी पुन्हा नाही. गंगेचा ओघ सागराशी गेला, मागे नाही आला कदा काळी. ऐशिया गोष्टीची बरी राखा सूय, गेला तुका नये परतोनी. गंगेचा ओघ सागराशी गेला, मागे नाही आला कदा काळी. सरळ बसा, मोबाईल बंद ठेवा, हात जोडा आणि पांडुरंगाचं ध्यान करा. आदरणीय जलाल महाराज कुठं बसले? एक खुर्ची घ्या आणि त्यांना इतके टाका समोर. इथे खुर्ची टाका. पुनश्च एकदा सूचना, सरळ बसा, हात जोडा, मोबाईल पूर्णपणे बंद ठेवा, डोक्यातले विचारही बंद करा. ताण तणाव चिंता सगळं काही विसरून जा. ज्या कामासाठी आपण आलो ते कणभर तरी आपल्याला त्याचा लाभ व्हावा यासाठी शुद्ध अंतकरणाने आणि अत्यंत श्रद्धेनं भगवंताची प्रार्थना करा, ध्यान करा. ओम नमो जी आद्या वेद प्रती पाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा आत्मरूपा आत्मरूपा. देवा तूची गणेशू, सकलार्थमती प्रकाशो. म्हणे निवृत्ती दासू, अवधारी जोजी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरवे नमः. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरे संतांचे, दुसरे संतांचे वादन कटे राज. दुसरे चरण दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने करीता ज्याची सद्गुरु दास कृपा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया, तुमचा अनुग्रह पावन झालो. ओम नमो
आरची भजा पांडुरंगा, वडिलासी सांगा दंडवत, गंगेचा हा ओघ सागराशी गेला, मागे नाही आला कदा काळी. जोरात टाळी वाजवून सगळे जण भजन करा. विठ्ठल विठ्ठल संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली, तत्वज्ञ जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या चरणी अनन्य भावाने शरण जाऊ. या भूमीचं आराध्य दैवत आणि आमच्या सर्व संप्रदायाचे आद्य प्रवर्तक श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांना मनोभावे अभिवादन प्रणिपात करून श्री रामचंद्र प्रभू यांच्या पदस्पर्शाने वास्तव्याने अतिशय पावन पवित्र झालेल्या नाशिक भूमीला सर्वप्रथम मी मनापासून अभिवादन करतो. ज्या मातेनी यच्चे यावत दिवा करो चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्तीला प्राप्त होणारे असं अक्षय बाळ दिलं, त्या अंजनी माता आणि श्रीराम भक्त हनुमान महाराजांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी अनन्य भावाने शरण जातो. या संपूर्ण त्रिभुवनाला पावन करणारी पुण्यसलीला माय माता गोदावरीच्या चरणी अनन्य भावाने अभिवादन करत गावाची उपासना देवता श्रीराम भक्त हनुमानजी, अन्य देवी देवता आणि कुलदेवता, आपल्या सर्वांच्या कुळाचे कुळगुरू राष्ट्रसंत वैकुंठवासी भगवान बाबा गडकर यांचं चिंतन करीत आपल्या सर्वांचे आवडते, आपल्या परिसरातील एक आदर्श व्यक्तिमत्व, शून्यातून आपल्या प्रपंचाचा गाडा अतिशय वैभवशाली परंपरेमध्ये सांभाळत समाज जीवनात सगळ्याच्या निगडीत राहून लोकजीवनाशी संघटित राहता राहता गावचं सरपंच पद भूषवणारे, आपण ज्यांना अतिशय प्रेमाने पुढारी असं म्हणायचो, ते वैकुंठवासी कचेश्वर महादेव नागरे यांना आपल्या सर्वांच्या वतीनं, विश्वशांती केंद्राच्या वतीने, वारकरी संप्रदायाच्या वतीने उपस्थित आदरणीय हरिभक्तीपरायण जलाल महाराज, माझे सर्व टाळकरी, गुणीजन, गायक, वादक, आपण सर्व या नागरे परिवारावरती प्रेम असलेले, स्नेह आणि संबंध असलेले सगळे आप्तेष्ट, सगळे सोयरे, नातेवाईक, पाहुणे आणि परिवार, आपल्या सर्वांच्या वतीनं बाबांना जोरात टाळी वाजून सर्वप्रथम भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. वैकुंठवासी कचेश्वर बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव, आमचे मित्र, विश्वशांती केंद्राचे मानद सदस्य
श्री संजयजी कचेश्वर नागरे आणि त्यांचे भाऊ वसंत का हनुमान या दोन्ही भावांनी, दोन्ही मुलींनी, त्यांच्या सर्व परिवाराने आजच्या अतिशय महत्त्वाच्या विधीच्या निमित्तानं, वृषश्राद्धाच्या निमित्तानं या कीर्तन सेवेचं आयोजन केलं. सकाळची त्यांची विधिवत कर्मपूजा झालेली आहे. त्या संदर्भाने या नागरे परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, जी आपली व्यक्तिगत जीवनाची कधीही भरून निघणारी हानी झाली, आपल्यातून आपले बाबा निघून गेले आणि आजचा हा त्यांचा शेवटचा कर्मविधी आहे. या निमित्ताने आपण वारकरी संप्रदायाच्या रामकृष्ण हरी या हरिकीर्तन सेवेचं आयोजन केलं. आजच्या कर्मविधीच्या संदर्भानं उपस्थित असलेली सर्व पाहुणे, परिवार, आप्तेष्ट सर्व मंडळी, हरिभक्तीपरायण अतुल महाराज, हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज वादक, हरिभक्तीपरायण गतीर महाराज, बाकीची सर्व विद्यार्थी, उभे असलेले सर्व टाळकरी, आपल्या सगळ्यांना मनापासून अभिवादन करतो. संजयजी, सर्वप्रथम मी आपल्याकडे दिलगिरी व्यक्त करतो की वडील जाण्याचं दुःख जगात सगळ्यात मोठं असतं. तुम्हाला वारकरी संप्रदायाचा गंध आहे, त्यांनाही वारकरी संप्रदायाची उपासना होती. श्री पांडुरंगाची वारी करूनच ते आले होते. तुम्हाला श्रीराम भक्त हनुमानजी महाराजांची कृपा आहे, मोठी उपासना आहे. श्री हनुमान चालिसाचा आपण सार्वजनिक पठनही नित्यनेमाने करीत असता. त्यानंतर परमपूजनीय उत्तम महाराज यांच्याही आशीर्वादात आणि सेवेत आपण राहता. आपला परिवार, आपल्या सौभाग्यवती सुरेखाताई, आपण दोघंही उच्च शिक्षित आहात. नातू पंतू गोकुळासारखा भरलेला तुमचा परिवार आहे. आजच्या काळात संसारात तुम्हाला काही कमी असावं अशी काही गरज नाही, परंतु झालेली जी हानी आहे ती कोणत्याही कीर्तनानं, प्रवचनानं, साधनेनं, अन्नदानानं भरून येणारी नाही. त्यामुळे जगद्गुरु तुकोबरायांच्या विचाराने तुमच्या दुःखाला काहीसं कमी करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित या चिंतनातून करू. तुम्ही सर्वांगाचे कान करून सरळ बसा. पुनश्च श्रोत्यांना मी विनंती करत आहे की आपण जशी रोज कीर्तन ऐकतो तसं आजचं कीर्तन नसतं. एरवीच्या कीर्तनातल्या कथा देवाधर्माच्या असतात. आज आपलं कीर्तन आहे. आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारं कीर्तन आहे. या मानवी शरीराचं काय होतं, काय केलं पाहिजे, आपण कशासाठी जन्माला आलो, अशा मूलभूत चिंतनाचा हा विषय असल्यामुळे तुम्ही सात्विकतेने श्रवण करायचा प्रयत्न करा. डोक्यातले विचार बंद करा आणि कोण सांगतंय पाणेगावकर महाराज हे डोक्यातून काढून टाका. जणू आमच्या बाबांनी काही कणभर पुण्य केलं, आम्हाला चांगले संस्कार दिले म्हणून त्यांच्या या वृषश्राद्धाच्या निमित्तानं जणू जगद्गुरु तुकाराम महाराजच आम्हाला काही सांगायला आले, अशी अतिशय सात्विकता, श्रद्धेयता भावना ठेवा आणि या पद्धतीने कीर्तन ऐकायला सुरुवात करा. सर्वप्रथम कीर्तन सेवेला आरंभ करण्यापूर्वी मी स्वर्गीय कचेश्वर बाबांच्या खांद्याला खांदा लावून 2 मुलं, 2 मुली, नातू पंतू, पुतणे पुतण्या
या सगळ्यांच्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या गंगा भागीरथी आई जिजाबाई कोणत्या आहेत? तुम्हीच. बसा बसा माय. सर्वांगाचं कान करून चिंतन ऐका. आपल्याकडे एक शाप आहे. ही माणसं जो देव कधी खात नाही, जो देव कधी बोलत नाही, जो दगडाचा करून ठेवलेला आहे, जी गेलेले आहेत कधी येणार नाही, अशा देवांचे अशा बाबांचे नैवेद्य करतो, भंडारे करतो, अन्नदान करतो. आणि जो बाबा जिवंत आहे, जो माणूस आपल्या सोबत आहे, त्याचा आपण तिरस्कार करतो. तुमचा दोष नाही, हा शाप आहे या जागेला. हे 200-250 वर्ष पारतंत्र्यात जगलेले माणसं आहेत. त्यामुळे यांना जीवन कळत नाही, आपलं स्वकीय हे कळत नाही. धनाच्या आणि विषयाच्या नादी लागून ही माणसं गेल्यावरती येतात. शाप. तुम्हाला रामायणाच्या कथा आवडतील, जटायूच्या कथा आवडतील, अहो ते गेलेले ते येणार नाही. जे कधीच येणार नाही त्यांच्या कथा तुम्हाला गोड लागतात. पण जे माझे शेजारी बसलेले ना जलाल महाराज, आता तुम्ही टाळकरी आहे ना, मग मी तुमच्याशी चांगलं वागू देत ना. तुमच्या बरोबर माझे व्यवहार ओरिजिनल असावे, प्रामाणिक असावेत, खरे असावेत. म्हणजे जे गेले त्यांच्या बरोबर आदर आहे आपल्याला, जे आहेत त्यांचा तिरस्कार आहे. अशी कुठं भक्ती असते का? शाप आहे. त्यामुळे कीर्तनाची पार्श्वभूमी समजावून घ्या. जगद्गुरु तुकोबरायांनी 4150 अभंग लिहिली, त्यातला हा अभंग नाही. जेव्हा तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्यासाठी विमानामध्ये बसले, विमानाचं उड्डाण झालं आणि मग लोकाला तुकाराम महाराजाचं महत्व समजायला लागलं. म्हणजे माणूस आपल्यात असल्यावर आपल्याला माणसाची किंमत कळत नाही. मग टाळकरी धावले, बायको रडत आली, मुलं आले, मुली आल्या, मग लागले ना रडायला. थांबा थांबा, तुमचं दर्शन घेऊ द्या, तुम्ही एवढे मोठे असाल आम्हाला असं वाटलं नाही. तुकाराम महाराज काही खाली आले नाही. तुकोबरायांच्या जीवनाचा प्राणप्रिय विषय आहे अभंग. म्हणून महाराजांनी पुन्हा 12 अभंग लिहिले. जन्माचे ते मूळ पाहिले शोधूनी, दुःखाशी कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊने हानी केली. त्यातला हा अभंग आहे. पूर्वी हा काही गाथ्यामध्ये होता, काही गाथ्यामध्ये नव्हता. शपक या नावाने त्याला बाजूला करण्यात आलं. पण आळंदी देहूला आपण आलो तर नित्यपाठाचं 12 अभंगाचं हे पुस्तकच मिळतं. यामध्ये फक्त आपल्या जन्माच्या संदर्भानं चिंतन केलेलं आहे. त्यातला हा अभंग आहे. त्यामुळे मी पुन्हा तिसऱ्यांदा तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सर्वांगाचे कान करून ऐका. तुकाराम महाराजांनी काय लिहिलं या अभंगामध्ये ऐका सगळेजण घरचे. तुकाराम महाराजावरती आरोप करतात लोक, वैराग्यवान आहे असं आहे. नाही, प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागी, ही त्यांची अवस्था होती. त्यामुळे महाराजांनी सांगितलं घरचे. घरचे कोण असतं माहिती तुम्हाला? आपल्या आयुष्यात नात्यात रक्तात आलेली व्यक्ती सहजासहजी येत नाही. मागच्या जन्माचे देणे घेणे, ऋणानुबंध, प्रेम, वैर, हत्या, कर्ज अशा निगडीनं ती आपल्या पोटी आणि आपल्या परिवारात येत असतात. अशी ओळख झाली म्हणून आपलं होत नसतं कोणी. असं जर नात्यात आले असते तर रेल्वेत बसल्यावर अख्खी रेल्वे आपली पाहुणे झाली असती. तसं होत नाही. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, हा मृत्यू लोक आहे. इथे प्रत्येक माणसं आपापल्या कर्मानं जोडल्या जातात. आपल्या शेजारी कोणी व्यक्ती जरी बसला तरी त्याच्याहीसाठी सुद्धा कर्मच घडतं. इथे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कर्म, पश्यन, श्रुणन, स्पर्शन, जिग्रहण, नसनन, गच्छन, सोपय, सोसन, तुमचं डोळं उघडणं, तुमचं पाहणं, तुमचं बोलणं, तुमचं कोणाच्या शेजारी बसणं, तुमचं उठून जाणं, तुमचं टाळे वाजवणं, तुमचं कळत न कळत जे जे कर्म घडतं ना, क्रिया ती प्रत्येक कर्मात जमा होते. आणि त्या कर्माच्या संदर्भानं लोक आपल्या आयुष्यात येत असतात.
म्हणून पहिल्यांदा आपल्या माणसाला जपलं पाहिजे, परिवारावरती प्रेम केलं पाहिजे. बायको, मुलं, परिवार याविषयी अत्यंत सजग असलं पाहिजे. कधी तिरस्कार करू नये, कारण परकी माणसं कधीच आपली होत नसतात. म्हणून शब्द ध्यान देऊन ऐकायचं. महाराज म्हणाले, घरची, माझ्या रक्ताची, माझ्या नात्यातली जी माणसं आहेत, आणि दारची. दारची म्हणजे हे आता हळूहळू जे येऊन बसतात ना, माझ्या असं हे सगळे दारचे माणसं आहेत. हे फक्त माझं उपरनं सुटायचीच वाट पाहतात, कारण त्यांच्या मागं व्याप आहे, देणं घेणं आहे, जायनं आहे, ते यावं लागतं म्हणून आलेले. त्यामुळे त्यांचं मनच लागत नाही इथं, आणि ज्याचं मन इथं लागत नसेल तो आपला कसा. म्हणून मी तुमच्याकडे बारीक नजरान पाहत होतो की कोण टाळ्या वाजवतं, कोण तोंड उघडीतं. तुम्ही बोलत नाही. अरे तुमचे तोंड खापराचे असते तर 1000 बाऱ्या फुटून गेले असते. बिनकामाचं बोलता, नको तितकं बोलता, फालतू बोलता, भांडणं लागन असं बोलता, गाव पेटन असं बोलता, पण देव भेटन असं बोलतच नाही. काय करावं तुम्हाला? रात दिवस बडबड करणारी ही माणसं जेव्हा सत्यात येऊन बसतात तेव्हा त्यांचं लॉक होतं, लॉक तोंड, बोलतच नाही. त्यामुळे तुमचं कर्म आम्ही लक्षात घेतो. म्हणून ही दारची माणसं आहे. कोणती माणसं आहे? दारची माणसं आहे. दारची कधी आपली होत नाही, घरची होत नाही. घरची, दारची, पण दोघांसाठी एकच सत्य आहे. तुम्ही पांडुरंगाचं चिंतन करा. ऐका, हे कलियुग आहे. कलियुगाचं पुन्हा दुसरं चरण सुरू झालेलं आहे. इथे प्रत्येक माणूस अस्थिर आहे. त्याला काय मिळवायचंय हे काही कळायला तयार नाही. शाळा संस्कारहीन झालेल्या आहे. जिकडे तिकडे शिक्षणाच्या नावाखाली स्वैराचार सुरू आहे. सोशल मीडिया या सगळ्यांनी इतका धुमाकूळ घातलाय की छोटी छोटी लेकरं सुद्धा गाणं लावल्याशिवाय जेवत नाही, आईला पेत नाही. इतकं अतिक्रमण, अत्याचार माध्यमानं केलेलं आहे. राजकारण पूर्णपणे सडवून गेलेलं आहे. कीर्तनात त्यांची नावं घ्यावी इतपत सुद्धा ते चांगलं राहिलं नाही. नात्या गोत्यातली माणसं पैशासाठी वैरी झाली. माणसाला पैशाच्या पुढे काही कळे नाही. अशा अतिशय भयानक काळामध्ये योग, याग, विधी, साधना हे तुम्हाला घडणार नाही. ह्या कलियुगाच्या या काळामध्ये तुम्हाला करावं लागेल. आई करे जना. ऐका, हे तुकोबारायांचे मेसेज आहे. गाथा म्हणजे मेसेज आहे. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या पंढरीचा मना माझी स्मरावा. पंढरीचा मना माझी स्मरावा. मग कैचे रे बंधन. काय लोक विधी विधान. तुम्ही तर नाशिक मध्ये राहता. या नाशिक मध्ये भारतातले नव्हे जगाभरातले लोक कर्मकांडाच्या संदर्भाने येतात सुटका करून घेण्याला. अशा सर्व कर्मातून सोडवणारा दाता त्या पांडुरंगाचं कीर्तन तुम्ही बाबाला आपल्या कर्मशैलीतून सुटून पांडुरंगाच्या चरणाशी जागा मिळण्यासाठी हे कीर्तन आहे, प्रबोधनासाठी नाही. मग कैचे रे बंधन वाचे गाता नारायण. भव सिंधू तो जा हेची तीरी सरील. जन्म मरण भव सागर ह्या ज्या गोष्टी तुमच्या प्रेमपर्यंत येतात त्या पांडुरंगाच्या नुसत्या नावानेही जातात. म्हणून आज जे जे रामकृष्ण हरी, जे जे पांडुरंग हरी, विठ्ठल विठ्ठल म्हटल्याने सुद्धा बाबांच्या आत्म्याला परमात्म्याच्या चरणाशी जागा मिळण्याचे शास्त्र आहे. म्हणून ऐका सगळेजण, तुम्ही फक्त प्रार्थनेने जीवन बदलू शकतं, बाकी कशाने. शरण जा, पांडुरंगाला शरण जा. याच तीरावर आता इथेच या स्टेजवरती तुमचं बंधन सुटू शकतं. इतकी ताकद हरी कीर्तनाची कलियुगामध्ये. म्हणून कैचे रे बंधन
वाचे गाता नारायण भव सिंधू तो जा हेची तिरी सरेल आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. मनात पांडुरंगाचं स्मरण करा. मनात माझ्या समोर तुमचं शरीर बसलेलं आहे. मला नाही वाटत, तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा, तुम्हाला सुद्धा लाज वाटेल की मी खरंच कीर्तनात आहे का. बसल्यापासनं तो बऱ्याच वेळा तुम्ही या मंडपातून बाहेर गेलात, घरी गेला, तिकडे तिकडे गेला, सगळं चक्कर मारून पुन्हा येऊन बसता. घरी गेला, तिकडे तिकडे गेला, सगळं चक्कर मारून पुन्हा येऊन बसता. प्रत्येक सेकंदाला असं घडते. म्हणून आजचं जे कीर्तन आहे ती घरची दारची पांडुरंगाचं स्मरण करा. तुम्ही आलात ना, बाबांना परमात्म्याच्या चरणाशी जागा मिळावी म्हणून आलात ना, तर तुम्ही प्रार्थना करा मनामध्ये, पांडुरंगाचं स्मरण करा. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात इमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. अतिशय महत्वाचं चिंतन आहे. बसा, जिथे आलात तिथेच बसा, समोर येऊ नका. तेही मी तुम्हाला आज कर्म प्राप्त सांगणं गरजेचं आहे. मनुष्य ज्या कुळामध्ये येतो, ज्या देशात जन्माला येतो, ज्या मायबापाच्या पोटी जन्माला येतो, याचे कारण कर्मच असतात. असं कुठं घडत नाही आपण भारतातच का जन्माला यावं, नागरे परिवारातच का जन्माला यावं, यांच्याच पोटी का जन्माला यावं. ऋणानुबंध कर्मानुबंधीनी म्हणून आपल्याला जन्म मिळत असतो. आणि ऐका पुढे, जन्म मिळाल्याच्या नंतर ही परिस्थिती जी आहे ती माझ्याकडनं आज नीट समजावून घ्या. एक वेळ येथे आपण आईच्या पोटात येत असतो. तो क्षण आणि मृत्यूचा क्षण हे अज्ञात ठेवलेलं देवा. जन्माला कधी आला आणि मृत्यू कधी येणार ही गोष्टच कळणार नाही. भले तुम्ही कितीही प्रगती करा, आज जगात काय काय घडलं त्याचं सेकंदाचं इन्फॉर्मेशन तुमच्या हातात येते मोबाईलमध्ये. पण मृत्यू कधी होणार आहे हे नाही कळणार. मनात काय चाललं ते नाही कळणार. म्हणून जन्माच्या संदर्भात ध्यान देऊन ऐका माझं. आपण आईच्या पोटात कधी जन्म घेतला हे अज्ञात आहे, कधीच कळत नाही. तुम्ही जे सांगता ते चुकीचं आहे. शिकलेली मंडळी आहात तुम्ही. समजा 1 तारखेला तुम्ही त्याचा जन्म झाला असं म्हणता, गर्भधारणा झाली, पण मग ती गर्भधारणा कधी झाली ती माईला कळतच नाही ना. जेव्हा प्रेड येत नाही तेव्हा ती म्हणती की मला 1 महिना झाला. पण मग 1 महिना झाला तर तो काय आदल्या दिवशी राहिलाय का, त्याच्या अगोदर 2 दिवसानं पोटात आलाय का, त्याच्या अगोदर 15 दिवसानं आला, म्हणून तो कधी पोटात आला ते कळत नाही. त्याचा वेळ मोजला जातो. म्हणून 1 महिना झाला, 2 महिने झाले, आपण वेळच मोजतो. जात धर्म काही मोजित नाही, लक्षात ठेवा. किती झालेत? 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 7वा महिना, 8वा महिना, 9वा महिना, 9 महिने 9 दिवस तुम्ही वेळच मोजला. आणि आईच्या उदरातून जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हाही लोकांनी वेळच लिहून ठेवलाय. 7 वाजून 2 मिनिटं, 5 वाजून 5 मिनिटं जी असेल ती. म्हणजे वेळेचं किती महत्व आहे. तुमचं भजन करायचं तर त्याचा सुद्धा दिवसच वेळच मोजला. आज 5 दिवस झाले म्हणजे 5वीचं काय करा, भजन करा. अहो तुमचं नाव ठेवायला सुद्धा वेळच मोजला. आज 12 दिवस होत आहेत, याचं नामकरण करा. मग हे सगळं असताना एक वेळ असते आपण पायीच्या पोटात असतो, एक वेळ असते आपण रांगत असतो, एक वेळ असते आपण चालत असतो, एक वेळ येते आपण शाळेत जातो. त्याच वेळेला जर गुरुजी आणि आई वडिलाचं लक्ष असलं तर बऱ्याच जणांचा वेळ चांगला जातो. कोणी डॉक्टर होतो, कोणी इंजिनियर होतं, कोणी शिक्षक होतं, कोणी जज होतं, कोणी कीर्तनकार, पूर्वचानकार. आयुष्याला दिशा मिळते. शिक्षणाच्या वेळेला जर मित्र चांगले नसले आणि शाळा जर बरोबर नसली आणि गुरुजीचंही आपल्यावर लक्ष नसलं तर ती सगळीच माणसं वाया जातात. आजच्या प्राप्त परिस्थितीला जी तुमची अवस्था आहे ना, याला कारणीभूत ग्रह तारे कोणीच नाहीये. तुम्ही जो वेळ वाया घालवल्या त्या वेळाची सजा तुम्ही आत्ता भोगताय. हे माणसाने नीट अभ्यास केला नाही. त्यामुळे एकदा का आयुष्यातून नापास झाले की आयुष्यभर नको तितके कार्यक्रम करावे लागतात, पण आयुष्याचं सेटिंग होत नाही. मग 20व्या वर्षी काय लग्न होतं, बायको येते, मुलं बाळ होते, पद प्रतिष्ठा, सत्ता, वैभव, गाड्या घोड्या सगळं काही येतं वेळेच्यात. कधी कधी असं होतं माणूस रस्त्यानं चालला की हजारांना माणसं नमस्कार करत असतात. साहेब, दादा, काका, भाऊ,
घरात पाय टाकला की घर घाबरतं. डोळ्याच्या इशाऱ्यावर घरातली आणि दारातली लोक कामं करतात. पण लक्षात ठेवा, इथे कधीच मनुष्य मोठा नसतो. वेळ त्याला संधी देत असते, वेळ त्याला मोठं करत असते. एक वेळ अशी येते की मग ज्या घरात नजरेनं इशाऱ्यावर आपली कामं चालतात त्या घरावर डोळे वटारले तर कोणी भेट नाही. अहो, आपल्यालाच ऐकायला येत नाही. तुम्ही नाही आले कीर्तनाला, वेळ आहे सध्या येऊन बसता येतं. एक वेळ अशी येईल की तुम्हाला चालताच येणार नाही, इच्छा असली तरी. मी सांगतोय तुम्हाला भजन करा, टाळी वाजवा, पण तुम्ही नाही ऐकत माझं. पण जेव्हा तुम्हाला वाजवा वाटेल ना टाळी, तेव्हा हातात सुद्धा उचलणार नाही, कारण त्यावेळेला तुमच्याकडे अवसान असणार नाही. तुम्ही बोलायला जाल विठ्ठल विठ्ठल, तर तोंडातून नुसती हवा येईल, कारण इथे मनुष्य कधीच मोठा नसतो, इथे वेळ मोठा आहे. एक वेळ होती इथे राम होते याच नाशिकमध्ये, एक वेळ होती इथं सीतामाई होत्या, एक वेळ होती इथे छत्रपती शिवाजी महाराज होते, एक वेळ होती राजा सिकंदर होता, एक वेळ होती, आज नाही आणि ते पुन्हा कधी येणार नाही. म्हणून एक वेळ असती की आपण आपल्या लोकात राहतो, आपल्या लोकाला भेटतो, आपण बोलतो. आणि तुम्हाला परदेशातल्या लोकांचं वाक्य माहित आहे का? शिकलेली आणि प्रगत झालेली माणसं काहीच म्हणत नसतात, त्यांचा एकच शब्द असतो, टाइम इज मनी, टाइम इज गॉड, टाइम इज लाईफ. अरे वेळ हेच जीवन आहे, वेळ हाच पैसा आहे, वेळ हीच कमाई आहे, वेळ हाच भगवंत आहे. कारण आपण गेल्यावर या जगताला, या सृष्टीला काही अर्थ राहत नाही. म्हणून ती वेळ लक्षात घ्या. आणि मग एक वेळ जेव्हा हजारो लोक लॉन्स मध्ये आपलं लग्न लावतात, त्याच गावातून हजारो माणसं आपलं प्रेतही काढतात. जी माणसं आयुष्यभर सन्मान देतात तीच माणसं आपल्या शरणाच्या भोवती उभं राहिलेली असतात, म्हणून विसरून जातात. म्हणून वेळ महत्वाचा आहे, माणसं महत्वाची नाही. तुमच्या आणि माझ्या भेटी वेळेनं घडून आणलेल्या आहे. आपल्या भेटी पुन्हा पुन्हा होतील ही चांगली गोष्ट आहे, पण कदाचित ही शेवटची असू शकते. कारण काळाच्या पडद्यात काय दडलेलं आहे ते या सृष्टीत अद्याप कुणाला भगवंतानं ज्ञात होऊ दिलं नाही. त्यामुळे वेळ असतो, त्या वेळेच्या आत तुम्ही कामं करा. तुम्हाला वेळेनं बांधलेलं आहे. रात्र आणि दिवस धर्मावर जातीवर नाही, ते 24 तास, 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र यामध्ये बांधून टाकलेली. ऐका ना, दिवसभराचं शेड्यूल पहा, जाती धर्मावर माणसावर चालत नाही. उठण्याची वेळ असते, शौचाला जाण्याची वेळ असते, ब्रश करायची वेळ असते, चहा पाण्याची नाश्त्याची वेळ असते, कामाला जायची वेळच असते, शाळेची वेळ असते, कोर्टाची वेळ असते, एसटीची वेळ असते, रेल्वेची वेळ असते, सगळ्या प्रत्येक कामाची वेळ असते. कीर्तनाची सुद्धा काय असते वेळ असते, काकड्याची वेळ असते, नामपाठाची वेळ असते, गाथा भजनाची वेळ असते. तुम्ही सप्ताहाचं शेड्यूल पहा कसं आहे. दिवसभर त्याच्यात देवाच्या ऐवजी आकडेच लिहिलेले असते सगळे. 4 ते 6 काकडा, 6 ते 7 विष्णू सहस्रनाम, 7 ते 11 गाथा पारायण, 11 ते 2 विश्रांती, 2 ते 4 रामायणाची कथा, 5 ते 6 प्रवचन. हे सगळं वेळेत लिहून ठेवलेलं आहे. मग जेवणाची सुद्धा काय आहे वेळ आहे, आणि मग झोपण्याची काय आहे वेळच आहे. मग जन्माला येण्याची काय वेळच आहे, लग्नाची काय आहे वेळच आहे. आता तुम्ही वेळेवर लग्न लावित नाही तो भाग वेगळा, पण सगळे लग्नाची वेळच लिहून ठेवतात. 7:30 वाजता वेळेवर लग्न लागेल, कधीच वेळेवर लग्न लागत नाही. आणि मग मरणाची काय, मरणाची सुद्धा काय वेळच आहे. वेळेवर येई धावून या अनंता, जीवनाची होता संध्याकाळ. सर्व परमार्थ जर कशासाठी केला असेल महाराजांनी तर नीट ऐका. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा देश गोडवावा, शेवटचा दिस गोडवावा, गोडवावा, शेवटचा गोडवावा. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोडवावा, शेवटचा दिस गोडवावा. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा गोडवावा, शेवटचा दिस गोडवावा. अंतकालेच मामे स्मरण उक्त्वा कलेवर यप्रियातिस त्यजन देह. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका तुका सुखा पार नाही. हा अंतकाळ
बाळ साधण्यासाठी भक्ती करावी लागते, चांगलं कर्म करावं लागतं. कारण तुम्ही जन्मता कुठल्या वेळेवर त्याच्यावरती तुमचं जीवन डिपेंड आहे आणि तुम्ही जाता कधी त्याच्यावरतीही तुमचं जीवन अवलंबून आहे. आणि म्हणून घरची दारची पांडुरंगाचं चिंतन करा. पुढचं ऐका. ह्याच्यात 5 प्राण आहेत. गुदद्वाराजवळ अपान नावाचा वायू राहतो. तुम्ही खाल्ल्यालं आणि तुमच्या शरीराला योग्य नसल्यालं सर्व मटेरियल बाहेर काढण्याचं काम आणि तुमचं शरीर स्फूर्तिवान ठेवण्याचं काम अपान वायू करत असतो. दुसरा नाभीच्या खाली आणि नाभीच्या वर इथे समान नावाचा वायू आहे. 1000 JCBचं बळ आहे त्या वायूमध्ये. त्यामुळे तुम्ही खाल्ल्याला तो खाली जाऊ देत नाही, इथेच ठेवतो, नाही तर ब्लास्टिंग झालं असतं तुमचं. त्याच्यात थोडं जरी पॉयझन आलं तो ओमेट म्हणजे वांती होते आणि ओमेट जर झाली तर सगळ्याला दुर्गंधी सुटते, वास सुटतो. मग तो समान नावाचा जो वायू आहे तो इथे राहतो. इथे हृदयामध्ये प्राण नावाचा वायू काम करतोय, जी धुकधुक धुकधुक चालू आहे. डॉक्टर जे चेकअप करतात आणि BP मोजण्याची जी प्रक्रिया आहे ती प्राण वायूचीच आहे. त्यामुळे इथं चेकअप केल्या जाते. उदान नावाचा वायू या 2 हाडाच्या मध्ये बसलेला आहे. तुम्ही वरून पाणी पिता, अन्न घेता, पण तो तसं होऊ देत नाही. डाव्या साईडला अन्न घालतो आणि उजव्या साईडला पाणी घालतो. म्हणून अन्न इकडेच असतं, पाणी इकडे असतं. म्हणून जेवल्यावरती वामकुक्षी करावी असा नियम आहे. डाव्या अंगाला झोपा. व्यान नावाचा जो वायू आहे तो आपल्या सगळ्या शरीरामध्ये राहतो. म्हणून याला चमक आहे ना, असा हात केला की जाणीव होती. पायाला बोट लावला, अरे टच स्क्रीन मोबाईलचं काय पाहत बसता, आपली बॉडी टच स्क्रीन आहे. याच्या प्रत्येक रोमात याला टच जाणीव होते. तुम्ही कुणाला अंगठा लावा त्याला लगेच कळते याने मला टच केलं. अरे तुम्ही आता तर काय मोबाईल आमच्या शरीरावरूनच निघालेले आहे. आता तुम्ही असे बोट फिरावले, आकडे असे केले, आता फेस निघालाय मोबाईल मध्ये. असं पाहिलं की मोबाईल ओपन होतो. अरे तो काय मोबाईल होतो, आमच्यात पहिलाच फेस आहे. एखाद्याने एखाद्याकडे चांगल्या नजरानं पाहिलं तर समोरच्याला फील होते आणि एखाद्याने एखाद्याकडे वाईट नजरानं पाहिलं तर त्यालाही वाईट फील होते. मुलगी आवडली ती सुद्धा फेसच आहे, फेस सिस्टीमच आहे ती. त्याने तिला पाहिलं, त्याने त्याला पाहिलं, ते म्हणले मला याच्याच लग्न करायचं. ही फेस सिस्टीम नाही काय? जीवन ओपन फेस चेहऱ्यानंच होतं. कोणाच्या तोंडाकडे पाहिलं तर आपला चेहराच स्क्रीनशॉट आहे. इथे टच केलं तरी कळतं. बघा, गालाला असा हात लावला तर माया तयार होती, असा हात लावला तर मार तयार होतो, असा हात लावला तर शिक्षा तयार होती आणि असं बोट लावलं तर डान्स तयार होतो. टच स्क्रीन नाही काय? हे टच स्क्रीनच आहे. इथे हात लावला तर दर्शन होतं, नमस्कार होतो. कपाळाला हात लावला तर वाईट होतो माणसाचं. कपाळाला हात लावून बसणारी माणसं चांगली नसतात. तुम्हाला अनुभव घ्यायचा असला तर सकाळी आणि संध्याकाळी दारात कपाळाला हात लावून बसा. 100 एकर जमीन असली तर 5 वर्षात 1च एकर राहते. करून पहा प्रयोग आणि मला भेटा. 100% सगळं तुमच्या हातातलं जाणार. कारण कपाळाला हात लावलेला माणूस चांगला नसतो. डिप्रेशन मधले माणसं असतात ते, आणि माणसाच्या नजरा चांगल्या नसतात. एवढे जे पुढे बसलेले माणसं आहे ना, हे ते साळेंद्राव, आणि साळेंद्र कसं पंख सोडित दुसऱ्याला त्रास देते, तसं याच्या ज्या नजरा ह्या नजरा पण चांगल्या नसतात. हे डोळ्यातून रेडिएशन फेकत असतात. तुम्ही चांगले कपडे घातले, भांग पाडा, टोपी गिपे असे बेस्ट दिसले ना, आणि एखाद्याना जर लांबून असं नजरान पाहिले की अरे बापरे काय दिसतो हा हिरो, तर तुम्हाला 3 दिवस नुसत्या जांभळ्याच येणार. कारण त्याने निगेटिव्ह एनर्जी तुमच्या बॉडीवर टाकली आणि त्या बॉडीनं तुमची बॉडी घाण झाली. तुम्ही जेवतायत आणि त्याच वेळेला जर एखादी व्यक्ती ताटाजवळ आली, तुमच्या ताटाकडे पाहून जर म्हणली अरे बाप काय मजा आहे तुमची, तुम्हाला 3 दिवस फक्त करपट ढेकरं येणार, पचणारच नाही. तुम्ही काही खाऊन पहा. याला नजर म्हणतात. सुंदर घर बांधलं आणि एखाद्या वाईट नजराच्या माणसानं पाहिलं, त्याला 24 तासात केसावाने तडा जातो. त्याला उल्हास असं म्हणतात. 2 नवरा बायको जर असे छान हसत असतील, बोलत असतील, मजा करत असतील, आणि जिचा नवरा मारितो, हाणतो, टाकून दिलेली आहे, तिनं जर लांबून पाहिलं, ती जर म्हणली बाई यायची काय मजा आहे, असं जर पाहिलं तर 15 दिवसात यायचं फाडकं तीवर येतं. म्हणून डोळ्यात ताकद आहे. म्हणून डोळ्याचे गाथ्यात 60 अभंग आहेत. सदा माझे डोळे झडो तुझी मूर्ती, आता दृष्टी पुढे ऐसाची तू, समचरण दृष्टी विटेवरी, जशी दृष्टी तशी सृष्टी. आणि 1000 तर नजराचे नुसते गाणे आहेत. म्हणून माणसं चांगली बी नजर टाकतात. बरा, शिष्याची उद्धार कशाने होतो माहितीये तुम्हाला? शिष्याचा उद्धार होतो फक्त गुरुच्या नजरेनं. कृपा कटाक्ष काय ताकद आहे नजरेमध्ये. म्हणून लोक रेडिएशन टाकत असतात डोळ्यात.
गडबड होत असते. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे 5 प्राण आपल्या शरीरामध्ये, जीव इथे राहतो, आत्मा इथे राहतो. इथे काही नाहीये, इथे काही नाहीये बॉडीमध्ये. इथे सहस्त्रदळ नावाचं चक्र आहे वरती, त्याच्या उपस्थितीमध्ये हे खाली काम करत आहे. नाही तर याच्यात जर जीव असता ना, लोकांनी एक्सरे करून त्याला बाहेर काढला असतं. याच्या नुसत्या संदर्भात आहे. लाईन कशी नुसती उपस्थित आहे, त्या लाईनीच्या नुसत्या उपस्थितीनं पंखे चालायला लागले, सिस्टीम आवाज द्यायला लागली, लाईट प्रकाशित व्हायला लागले. तसं आत्म्याच्या उपस्थितीमध्येच देह काम करत असतो. आणि त्या आत्म्याचा मृत्यू हा असा 5 पद्धतीनं होतो. नैसर्गिक मृत्यू, भगवंताच्या इच्छेचा मृत्यू. आयुष्य झाले, शरीर गलित, गात्र गलित झालेली आहे, हा मृत्यू. पण नवीन ऐका, आता जलील महाराज इथं बसलेले आहे, जलाल महाराज. हे शरीर आहे ना, हे आयुष्य आहे ना, हे अनंत काळासाठी आहे, अनंत काळासाठी. ऐका जरा, या शरीरात आल्यावर 1000 वर्ष राहता येतं, 10,000 वर्ष राहता येतं, चंद्र सूर्य तोपर्यंत सुद्धा राहता येतं. कारण मृत्यू असा येत नाही, मृत्यू तुमच्या अधीन होतो इथं आल्या. तुम्हाला माहिती आहे की 7 लोक जसेच्या तसे आहेत, माईच्या पोटातून आले तसे. त्यांना ना काळ हात लावीत, ना त्यांना वेळ हात लावीत, ना त्यांना काही बदल. अश्वत्थामा बलिर्व्यासु हनुमानस्य बिभीषणः कृपः परशुरामस्य सप्तेते चिरंजीविनः. ही 7 लोक चिरंजीव आहेत. चला, हे सांगायला आपला आजचा विषय नाही आणि वेळही नाही, पण तुमच्या जिल्ह्यात ज्यांनी जन्म घेतलाय का, ते हनुमान महाराज जसेच्या तसे आहेत. स्मरण मात्रेनं स्मरण करा, हजर होतील. त्यांना मृत्यू नाही, त्यांना तहान भूक नाही, त्यांना जन्म मरण नाही, त्यांना शुद्धा तृषा नाही. त्यामुळे इथे किती दिवस राहता येतं. अजून आठवण करून देतो, वारकरी संप्रदायामध्ये 700 वर्षापूर्वी एक बाबा, एक महाराज 1400 वर्ष जगले होते. सांगा ना, सांगदेव महाराज. म्हणजे मला श्रोत्यांच्या फक्त लक्षात आणून द्यायचं की या शरीरात 1400 वर्ष सुद्धा राहता येते. आणि ज्ञानेश्वर महाराज आता संजीवन समाधी जसेच्या तसे बसले. मग तुम्ही म्हणता, ही माणसं का मरती? ही माणसं अशी मरत नाही, यांच्या अवगुणानं मरती, यांच्या दुर्व्यवहारानं, दुराचारानं, आहारानं. कुणाची किडनी जाते म्हणून मरतो, कुणाला अटॅक येतो म्हणून मरतो, कुणाला अर्धांगवायू होतो म्हणून मरतो, कुणाचं लिव्हर खराब होतो म्हणून मरतो. नाही तर असं मरण येत नाही. तुम्ही माझ्या पुढे बसले तर माझा शतायुषी नावाचा कार्यक्रम चालू आहे सध्या. 100 वर्ष जगण्याची कला. आम्ही 3.5 लाख लोक त्याला फॉलो करतो आणि बिगर औषध गोळ्याचं राहतो. मग जगायचं कसं? तर तुम्हाला जगण्यासाठी रस्ता बदलावा लागेल ना. 100 वर्ष जगायचं असेल तर इथे कुलपा लावा लागतात 5. चहा, दूध, कॉफी, आहार विहार हे सगळं बंद करावं लागतं. तुमचं तर तुमच्या तोंडावर कंट्रोलच नाहीये. तुमच्या पोटाला जे चांगलं असतं ते तोंडाला आवडत नसतं, तोंडाला जे चांगलं लागतं ते पोटाला पचत नसतं. ही सिस्टीम माणसाला कळाली पाहिजे, तो ते सुखानं राहते. याला लय टेस्टी लागत, टेस्टी. ज्या ज्या माणसाने रस्सा तरी टेस्टी आणलं का, याचे 24 तास नुसते भरडण्यातच जाते, ते मरत मग लवकर. याला लागती ज्वारीची भाकरी, दूध, हिरव्या मिरचीचा ठ्याचा. 100 वर्ष जगत येत ते माणसं. तुमच्या 2-4 माणसं पहा जुने, एवढाले डोके, त्यांचे दंड, छात्या, त्यांना काही रोग नाही, सर्दी नाही, बीपी नाही, शुगर नाही, काही नाही. 100 वर्ष जसेच्या तसे स्ट्रॉंग आहेत. हे 79 वर्ष जगले ना बाबा आहे, अजून 100 वर्ष सहज पार केले असते. ही जुनी माणसं कशी स्ट्रॉंग आहेत. आता हे सगळा माल जो माझ्या पाठीमागं उभा राहिलेला आहे, हे नवीन जनसेच्या फॅक्टरीचा, हे सगळे पोटातूनच वडा, पाव, पिझ्झा, मसाला डोसा, भेसळ, मिसळ, काय असेल ते सगळा कार्यक्रम असा. त्याच्यामुळे यायला फक्त कपड्यांना शोभा येते. त्याच्यामुळे हे जे काठाचे धोत्र, शाली, टोप्या, उपरणे जे बाबा घालायला लागले ना, कारण त्याच्या अंगातच काही नसतंय, त्याला सजावं लागत हे जास्त. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे काही गडबड नका करजो, चहा पिजवू नका, मस्त राहा जा, भरपूर भाकरी खाजा. ज्याने 3 टाइम जेवलाय, कुठलाही भेसळ खाल्ली नाही ना, त्याचे दंड बिंडले स्ट्रॉंग असते. आणि मस्त मजबूत असलं पाहिजे माणसाने. कोणाच्या दुकानापुढे उभा राहिलं तर 2-3 वर्ष त्यांनी उधारी मागू नये. काय अडचण आहे तुम्हाला? चांगलं असलं पाहिजे, शरीर उत्तम असलं पाहिजे. ह्या शरीराची कधी निंदा करायची नाही. कीर्तनकार महाराज जर कधी उठले की हा देह नाशिवंत, हे आपल्यासाठी नाही, ते साधकासाठी आहे. आपल्यासाठी याची काळजी घेतली पाहिजे. आपण सुंदर असलं पाहिजे, स्ट्रॉंग असलं पाहिजे.
आता हे दोघं जे खाली बसलेत ना, नाही बसाच तुम्ही, काही चक्कर बिक्कर येईन की ना करत आलं का लक्षामध्ये. तर शरीराची पहिल्यांदा जास्त काळजी घेतली पाहिजे. आणि तुमच्या शरीरा इतकं मूल्यवान म्हणजे किमतीचं या त्रिभुवनात काही नाही. तुम्ही देवापेक्षा तुमचं शरीर महत्वाचं आहे, अहो सूर्यापेक्षा तुमचं शरीर महत्वाचं आहे, या संपूर्ण प्रॉपर्टीपेक्षा, या सर्व जगापेक्षा तुमचं शरीर महत्वाचं आहे. कसं? अहो शरीरच नसल्यावर सूर्याला काय करता? तुमचं शरीरच गेल्यावर जगाला काय करता? तुमचं शरीर गेल्यावर संपत्तीला काय करता? म्हणून सर्वात महत्वाचं जर काय असेल तर स्वतःचं आयुष्य आहे. आणि हे 5 प्राण जेव्हा असे नैसर्गिक जातात तेव्हा त्याला पुढच्या योनीमध्ये जाण्याची सिस्टीम तयार होते. पण कधी त्याचा घात होतो, कधी अपघात होतो, कधी तो फाशी घेतो. अशा विविध प्रकारचे जेव्हा मृत्यू होतात तेव्हा त्याची काय अवस्था होते तर नीट ऐका. ह्या शरीरातून 5 प्राणासह जेव्हा जीव बाहेर पडतो तेव्हा त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. हे स्थूल शरीर खाली टाकल्या जाते. या शरीराला मग लोक जाळून टाकतात. आणि जेव्हा त्याला त्या सरणावरती टाकल्या जातं का तेव्हा त्या जीवाच्या ध्यानात येतं की अरे मला मानवी शरीर भेटलं होतं, पण मी कधीच याची काळजी घेतली नाही, मी मांडी घालून जेवलो नाही, याच्या कधी इच्छा पूर्ण केल्या नाही, लोकाच्या बराबऱ्या करता करता आणि खोटं लोकाला खरं दाखवता करता करता माझा मृत्यू झाला. मग ते पुन्हा शरीराला जाऊन स्पर्श करतंय, पण त्याला पुन्हा या शरीरात येता येत नाही, कारण त्याचे सर्व दारे बंद होतात. मग त्याला तहान लागते, त्याला हे सगळं दिसतं, आपल्याला दिसत नाही. हे त्रिवार सत्य. कारण आता इथे हजारो चॅनल आहेत, तुमच्या डोळ्याला दिसणार नाही कारण त्याला टीव्ही लागेल. तसं सूक्ष्म शरीर जेव्हा धारण होतं का तेव्हा तुम्हाला पुण्यात्मा व्हावा लागेल, असं तुम्हाला दिसणार नाही. मग तो त्या प्रेताच्या भोवती इडे मारत राहतो. मग मुलं मुली सगळे जमतात आणि मग त्या घटामध्ये त्याला 3 प्रदक्षिणा करावं लागतात. ऐका सर तो दृष्टांत कसा आहे. घटद्रष्टा घटात भिन्न सर्वथा न घटो यथा देहद्रष्टा तथा देहो नाहामित्यरवाधयेत. त्या घटाला मुलगी एक दगड मारते आणि त्या दगडातून जे पाणी येतं का ते पाणी तो जीवात्मा पितो. पुन्हा दुसरी प्रदक्षिणा होते, दुसऱ्या दगडात तो पाणी पितो. पुन्हा तिसरी एक चक्कर होते, तिसऱ्या दगडात तो पाणी पितो आणि तो मुलगा तो घट सोडून देतो खाली आणि बोंब मारतो. ती बोंब यासाठी असते की बाबा हा मृत्यूलोक हे, इथं कोणी अमरपट्टा घेऊन आलेला नाही, तुझा देह या गाडग्यासारखा फुटून गेलेला आहे, आता तुझा आणि आमचा काही संबंध राहिला नाही, तुम्ही पुढच्या प्रवासाला जा. त्याला घटद्रष्टा घटात भिन्न असं म्हणतात. मग ज्या दगडानं त्या गाडग्याला मारल्या जातं त्या आश्मावरती तो जीवात्मा 10 दिवस थांबतो, त्याला दशक्रिया विधी असं म्हणतात. 10 दिवस तिथं थांबल्याच्या नंतर दशक्रिया विधी झाली की त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो आणि प्रत्येक महिन्याला परत यावं लागतं. म्हणून तुम्ही अन्नदान करत जा. पुढच्या प्रवासाला काहीच काम येत नाही, फक्त तुमच्या या हाताने जर कुणाला पाणी पाजलं असेल, जीव घातला असेल, अन्नदान केलं असेल, गोरगरिबाला मदत केली असेल, तेवढंच तुमच्या बरोबर येतं. तुमचे बंगले, सोने, अलंकार, दागिने, पद, प्रतिष्ठा पुढच्या प्रवासाला कामी येत नाही. म्हणून त्याला आपण मास म्हणतो. प्रत्येक महिन्याला त्या तिथे येऊन पुन्हा ते जेवणच त्याला मिळतं. कर्णाला सुद्धा यमानं जेवण दिलं नव्हतं. कर्णाने विचारलं मला का जेवण दिलं नाही? ते म्हणले तुम्ही कधी अन्नदान केलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला जेवण मिळणार. ते म्हणले यमाला म्हणले कर्ण तुम्ही मृत्यूलोकात जा, कर्णाचं नाव चंद्रसूर्य तोपर्यंत चालन एवढा मी दानशूर आहे. ते म्हणले कर्ण तुम्ही दानशूर आहात, पण तुम्ही जमिनी दान दिल्या, सोनं दान दिलं, पण जर कोणी अन्न मागितलं तर तुम्ही या बोटाने धर्माचं घर दाखवलं, म्हणून तुम्ही आता इथे तुम्हाला जेवण भेटणार नाही. मग त्यांनी अंगठा चोखला होतो. म्हणून लहान लेकरं अंगठा चोखत असतात. अंगठा चोखण्याचं कारण, काही माणसं सुद्धा असं चोखत असतात, त्याचं कारण आहे त्यांच्याकडे अन्नदानाचं पुण्य नसतं. असे 11 मासाचे मास परिपूर्ण झाले की 12व्या मासाला शेवटचं यावं लागतं. आता 12वा मास म्हणजे वर्ष श्राद्ध. नेमकं काय तर 12 सूर्याच्या 12 ह्या कला आहेत. आपला जन्म सूर्याच्या किरणाने येत असतो गर्भामध्ये, आपला मृत्यू सुद्धा किरणाने जात असतो. जसं मोबाईल जाण्यासाठी टावरची एक रेंज असते, तसं जन्म आणि मरण याला येण्याची आणि जाण्याची जागा ही सूर्यकिरणातून असते. त्या सूर्यकिरणाच्या ज्या कला आहेत त्या 12 आहेत. त्यांना नावं दिलेली आहे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ वगैरे वगैरे.
तसं ह्या 12 ज्या राशी आहेत त्या राशीवरनं जेव्हा आपण जन्माला येतो तर त्या काही राशी सम आहेत आणि काही राशी इशम आहेत. म्हणून माणसं राशीवर असली पाहिजे. माणसं राशीवर नसली ना की मग माणसाची वाट लागते. दुसऱ्या माणूस जातीचा असू द्या काही असू द्या पण त्याची रास मिळाली की तो आपल्या सुखात दुःखात रात्र रात्र जागवतो. म्हणून लग्न जुळवायच्या टायमाला लोक काय पाहतात? रासच पाहतात, गुणच पाहतात. आता आपण जसे गायनाचे वादनाचे गुण पाहिले तसं वागण्याचे सुद्धा गुण असतात. ते गुण आपल्याला त्या राशीवरून कळत असतात. म्हणून त्या 12 राशी 12 महिन्याशी अशा निगडीत आहे. आणि मग आजचा जो विधी आहे तो ऐका ना. आता बाबा इथे कचेश्वर बाबा आता या इथे फोटोमध्ये आहेत. ते पाहतात माझे मूल आले, माझ्या सुना आल्या, माझी मालकीन आली, हे सगळेजण आले, हे टाळकरी आले, जलाल महाराज आले, तुम्ही पाहुणे आले, आप्तेष्ट आले. आणि जेव्हा आपण पुंडलिका गजर करू का शेवटचा गजर तेव्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात होते. मग मात्र येणं जाणं नाही, पुन्हा येणं नाही तुमच्यामध्ये. मग हा विधी कसा असतो तर ध्यान देऊ नये का. हा जो आत्मा आहे या आत्म्याला जन्म मरण नाही. ना हा मनुष्य न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न गृही वनस्तु भिक्षुर्न चाहम निजबोध रूपः. मग आज संजय भाऊ तुम्ही साहेब तुम्ही आज संकल्प करायचा आहे बाबांच्या समोर. संकल्प हा करायचा की आज ते सगळं शेवटचं ऐकण्यासाठी इथं उभे आहेत, ते पुन्हा येणार नाहीत. तर आजच्या दिवशीच खरा आशीर्वाद मिळतो. म्हणून आजचं वर्ष श्राद्ध अतिशय महत्वाचं असतं. आज तुम्ही दोघं भाऊ आहेत, एक हनुमानजी आणि दुसरे संजयजी. तुम्ही दोघांनी मनामध्ये आत्ता असं आणा नुसतं की बाबा तुमच्या मालकिनीला म्हणजे जिजाबाईला आम्ही डोळ्यात कधीही पाणी येऊ देणार नाही. ह्या अशा संकल्पाने सुटका होत असते. कारण माणसाला गेल्याच्या नंतर बाईचं जीवन हे अंधारमय असतं. घरात काही जरी असलं तरी नवऱ्याची बराबरी कुसरा कोणीच करू शकत नाही. म्हणून तुम्ही त्या जशा नवऱ्याच्या बरोबर राहिल्या तर नीट ऐका. भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये नवऱ्याला देव म्हटलेला आहे. बाईला दुसऱ्या देवाची भक्ती करायची गरज नाही. कारण आता इथे खुर्ची जे बसले ना हे पांडुरंगापेक्षा मोठे. कारण तो आईचा देव आहे. कोणाचा देव आहे तो? आईचा देव आहे. ऐका. माझ्या आईचा देव कृपाळू माधव. मला पांडुरंगाचं कधी भेट झाली नाही, दर्शन झालं. मला कोण्या बाबां आमच्या घरी आले. पण नीट ऐका माझ्याकडनं. जगातल्या कोणत्याही धर्माच्या बाबाला तुम्ही आणलं त्याला 1 रुपया का होईना दक्षिणा द्यावी लागते. पण जगामध्ये कधीच काही न मागणारा आणि आयुष्यभर आपल्याला देणारा एकच बाबा असतो. त्याचं नाव आहे कचेश्वर बाबा. आपला बाप जगातल्या सगळ्या बाबापेक्षा मोठा असतो. कारण कोणत्या बाबाला कशाची न कशाची अपेक्षा असते? आपल्याला देण्यासाठी जो रात्रंदिवस सर्वत असतो तो फक्त आपला बाबा असतो. म्हणून आपला बाबा सगळ्या जगात मोठा आहे. आणि हा देव पंढरीनाथाला जगातल्या देवापेक्षा, कारण जगात देव आहे का नाही मला हा वादाचा विषय नाही सांगायचा. पण मला ज्यांनी जन्म दिलाय तर माझा इन आणि आऊट या जगात येण्याचा बाप हे महाद्वार असतं. जसं गेटवे ऑफ इंडियातून आपण भारतात येतो तसं या जगात जर यायचं असेल तर फक्त याच दारातून येता येतं. म्हणून हा देवापेक्षाही मोठा. याच्या बळावरती आम्ही लहानचे मोठे झालो. देव सांभाळील आम्हाला माहित नाही. पण जेव्हा आम्ही पोटात होतो काही दुखायला लागलं, जेव्हा माय डिलिव्हरीला गेली तेव्हा इकडून तिकडं चक्रा मारणारा हाच देव होता. बिल भरणारा हाच देव होता. व्याजाचे पैसे काढून तुम्हाला लहानचं मोठं करणारा, पडल तरी अर्ध्या रात्री उचलून घेणारा आणि अहोरात्र समाजामध्ये आमची मान आणि तुम्हाला स्वाभिमान देणारा जर कोणी असेल तर तो आपला बाप असतो. माझ्या आईचा देव कृपाळू माधव. माया आणि बाप कसे असतात माहिती आहे तुम्हाला? डोळ्याच्या पापणीसारखे. हे बुबुळ आहे ना, ह्या बुबुळाला सांभाळण्यासाठी देवानं 2 पापण्या दिलेल्या आहेत. ही खालची पापणी माया असती आणि वरची पापणी बाप असतो. याला काही होऊ नये म्हणून 24 तास अटेन्स असतात ते. आणि याला सुख लागावं म्हणून ते दोघं स्वतःला मिटून घेतात आणि आपल्याला झोप देतात. तसं उपाशी पोटी राहून आपल्याला लहानचं मोठं करणारा आपला बाप देवापेक्षाही मोठा असतो.
सांभाळी विनयाला पापण्याच्या पंखी कमळाच्या अंगी भुंगा जैसा माझ्या आईचा दे कृपाळू माधव माझ्या आईचा देव कृपाळू माधव. अरे आपण ज्या उड्या मारतो ना त्या बापाच्या जीवावर असतात. माऊलीच्या जैसे कडेवरी मूल, ती जेव्हा आपल्याला जवळ घेते ना तितकी सुरक्षा आपल्याला कोणीच देऊ शकत नाही. बिनधास्त असतो आपण आईच्या अंगावरती. माऊलीच्या जैसे कडेवरी मूल वेलीवरी फुल झोके घेई. फुलाची मजा त्या वेलाच्या मदतीनं असते. आज ती मदतच तुमची खाली मोडून पडलेली आहे. म्हणून सगळ्यात मोठं कोण आहे आता, तुम्ही का हनुमान? ते मोठे कुठं बसलेत हनुमानजी? जरा वर हात करा. कुठे आहे तुम्ही? हनुमानजी कुठे आहे? मला दिसेना. तुम्ही वर हात करा. बाहेर आहेत का? आत या. हनुमान, कचेश्वर, नागरे कुठे आहेत? आत या, आत या. आत या. आज कुणाच्या स्वागताला राहायचं नसतं. जे आपले इथे येणारच असतात. आज वेलकम नसतं. मला बोलायचं तुमच्याशी. पुढे या, पुढे या. बसा. बाबांच्या फोटोकडे पहा. तुम्ही मोठे आहात सगळ्यात. आजचा विधी असा आहे की बाबा गेल्याच्या नंतर आणि वर्ष श्राद्ध झाल्याच्या नंतर मोठा जो मुलगा असतो त्यांच्यावरती सगळी बापाची जबाबदारी पडते. म्हणून संजयजी, तुम्ही आणि तुमच्या 2 बहिणी आणि तुमच्या परिवाराचं वडिलाचा मान आज तुम्हाला गेलेला आहे. त्यामुळे आईची सगळ्यात जास्त काळजी तुम्ही घ्यायची असं मनात आणा. आणि तुम्ही त्यांच्या शब्दाच्या पुढे जाऊ नका. त्याला भाऊ मानू नका, बाप माना. तर भारतीय परंपरा सुखानं जगत असते. ही पद्धती असते. आज दोन्ही बहिणी इथे बसलेल्या आहेत. जरा वर हात करा. हा, बाप गेलाय त्यांचा. हनुमान, कोणताही कार्यक्रम असो, सण असो, त्या येऊ अथवा न येऊ, तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या दोघी जणीला कधीच विसरायचं नाही. असं मनात आणा. तेव्हा मुक्ती होते. अशी मुक्ती होत नाही. असा काकस्पर्श होत नाही. ती सगळ्यात जीव गुंतलेला असतो ना की माझं कोण पाहिजे. तर मी माझ्या आईची काळजी घेईन, मी माझ्या परिवाराची काळजी घेईन. तुम्ही जसे आम्हाला आदर्श दिलात, तुम्ही जसे गरिबीतून लहानचे मोठे आलात, तुम्ही आमची कधी मान खाली होऊ दिली नाही. आम्ही सुद्धा इथून पुढं तसंच वागू. हा असतो वश्य श्राद्धाचा विधी. तो मनामध्ये आणा. आणि तो मनामध्ये आणलाच. हेच महाराज बोलले आजच्या अभंगाच्या पहिल्या. घराची दारची भजा पांडुरंगा. घराची दारची भजा पांडुरंगा. घरचे
आपल्याला दिलेली असती. ऐका माझ्याकडनं, हे जे कातड आहे ना आपलं, चेहरा फ्रेश, जसा बापाचा तसाच आपला असतो. हे दिले बापाने, हे दिले बापाने. हे कोणतं धन दिले याची काहीच किंमत होऊ शकत नाही. हे सगळ्यात मोठं धन म्हणजे शरीर दिलंय. एवढी संपत्ती बापानं दिलेली आहे. म्हणून आज वर्ष श्राद्धाच्या दिवशी हनुमान तुम्ही मनामध्ये आणा की मी आता, बाबा काळजी करू नका, पटो न पटो काही 19-20 जरी झालं तरी मी कधीच तुमच्यासारखं कधीच कुणाला अंतर देणार नाही. बहिणीला नाही, भावाला नाही, भावजयाला नाही, परिवारात कुणालाही नाही. मी आईची रात्रंदिवस काळजी घेईन, तिच्या डोळ्यात कधी पाणी आणू देणार नाही. एवढं बोलले की हा जीवात्मा सुटत असतो. वडील असे सांगा दंडवत. का सांगायचा दंडवत? तर माया करणारं बापाशिवाय माईशिवाय जगात आपल्यावर कोणीच माया करत नाही बरं का, लक्षात ठेवा. माया या शब्दाचा अर्थच प्रेम होतो. आणि तुम्ही ज्याला प्रेम म्हणतात का, ते प्रेम नाहीये, ती तुमची वासना आहे. प्रेमामध्ये व्यवहार नसतो, प्रेमात देणं घेणं नसतं, प्रेमात लहान मोठं नसतं, प्रेमात भेदभाव नसतो. आणि प्रेम प्रेमच असतं. ते फक्त आपल्यावर देव आणि आपली मायच करत असते. म्हणून कुठेतरी कवीनं लिहिलंय ना, फुलात फुल जायचे जगात प्रेम. कारण आई कधी प्रेमाचा मोबदला मागत नाही, बाकी सगळे प्रेमाचा मोबदला. म्हणता नवरा बायकोचं प्रेम नाही का? हा, आता आपल्याकडे वेळ नाही. तुम्ही दुसऱ्या बारचेनं मला नवरा बायकोचं कीर्तन सांगायला बोलवा, मग मी सांगन तुम्हाला नवरा बायकोचा कसा कार्यक्रम असतो. नवरा बायको सुद्धा प्रेम नसतं. म्हणता लबाड बोलता काय? नाही, सत्य बोलतो. मुलगी चांगली म्हणून कोणी करत नाही, तिच्या माग भिकाऱ्यासारखी यादीच असती. ती यादी वाचली तर लाज वाटत तुम्हाला. पैसा तर सोडा, पण कपाळ गाभी त्याच्यावर काय हुशार अंगावर घ्यायचं, पायातल्या चपला, ते चपला ठेवायचं स्टँड, कबसीचं स्टँड, नाकाच्या वरचा ड्रेस हे घ्या. पण पुढं माहिती का, बन्यान आणि त्याची यादी असते, त्याला भिकारी नाही म्हणतात. एवढं करतो मुलीला सांभाळेल याची गॅरंटी नाही, आणि तिला लेकरू बळ झालं नाही ते सांभाळायचं नाही, म्हणून तो नेहमी व्यवहार पाहतो. आता इथं काही माझ्या माझे व्यक्ती बसलेले आहेत, त्यांचे बरेच वय झाले आता 60-70. बायको त्याच्या जीवनात आली की त्याला लेकरासारखं जपतो. पाहिजे ते त्याला द्यायला तयार असतं. येणे टाईम काही माग करून देणार, त्याचं सगळं सहन करणार. पण वय झाल्यावर एकदा जर चहा जमला नाही तर म्हातारा काठीनं म्हणते मारून तुला, मारून. अरे काय मारून भल्या माणसा, 60-70 वर्ष तुला शरीर देऊन जर तुझं मन भरलं नसेल तर इथं कधी मन भरत नाही. म्हणून नवरा बायको सुद्धा प्रेम नसतं, जगात कोणाचंच प्रेम नसते, औपचार नुसता. हे नुसतं असं नाटक करायचं असते, बाकी प्रेम वगैरे काही नसतं. प्रेम फक्त तुमची आई करू शकते, आणि आईचा देव म्हणजे आपला बाप करू शकतो. का तर पाण्याचं नाव जीवन आहे, जीवनाचं नाव पाणी आहे. तुमच्यावर प्रेमाचा बहार करणारी, रात्रंदिवस राव करणारी, तुम्हाला प्रेमानं ओथंबून ओलं करणारी गंगा, ती गोदावरी कधी नष्ट होणार नाही. पण तुमची प्रेमाची गोदावरी आज संपलेली आहे. म्हणून महाराजांनी उपदेश दिला की एकदा का नदी सागरात गेली रे बाबा, ती पुन्हा कधी जशी परत येत नाही, तसे बाबा आपल्यातून अनंताशी विलीन झाले, आता डोळ्यानं दिसणार नाही. म्हणून या गंगेच्या पाण्यासारखं पवित्र माना आणि जपा अभंगाच्या दुसऱ्या. गंगेचा ओघ सागर मिळाला, गंगेचा ओघ सागर मिळाला, गंगेचा ओघ सागर मिळाला, गंगेचा ओघ
गंगेचा ओघ सागर मेलाला नाही आला मागे कदा काळे नाही आला मागे कदा काळे गंगेचा ओघ सागर मेळाला हो गंगेचा ओघ हो गंगेचा सागर मेलाला नाही मागेला कदा ओ गंगेचा वाटा सागरी मेळाला नाही मागे आला कदा काळी. मानवी जीवनाची काय गंमत आहे. तुम्ही गंगेच्या पाण्याला हात लावा आणि ज्या पाण्याचं तीर्थ तुम्ही घेतलं का ते खालचं पाणी तुमचं राहत नाही, ते गेलं पुढे. तसंच आहे आयुष्याचं. हे जे घड्याळाचा काटा पुढे जातो ना, याला एक सेकंद मागं घेण्याची ताकद ब्रह्मांडात कोणातच नाही. ना सत्तेत हे, ना पदात हे, ना प्रतिष्ठेत हे, ना तपश्चर्यात हे आणि ज्ञानात हे. जीवनाला लाईफ रिटर्न नाही, सेकंद सुद्धा रिटर्न नाही. त्याच्यामुळे पाण्याला हात लावला की ते पाणी तुमचं राहत नाही, ते पुढे जातं. बरं, जे पुढे गेलं ते तरी तुमचं कुठं राहतं. गंगा समुद्रात मिळाली ना की समुद्र एवढा अनंत आहे की त्यामुळे कोणतं पाणी गोदावरीचं आहे हे जसं कधीच आयुष्यात कळत नाही, तसा आपल्या तो निघून गेलेला माणूस पुन्हा ब्रह्मांडात शोधून सापडत नाही. याच तो हनुमानजी संकल्प करा, वडिलाला सांगा, दंडवत पाया पडतो, मी कुणालाही विसरणार नाही, कुणालाही भेदभाव करणार नाही, कारण ती परत येणारच नाही. आता मग हे जग स्वार्थी आहे. हे काही असेल तर आपल्याजवळ बसतं. जगाचा विचार तुम्ही करत बसू नका. एवढा मंडप बसलेला आहे, जिथं गुळ पडलाय का तिथंच माशी जाऊन बसती. तसं कुठं स्वार्थ असेल तरच माणसं टच होतात. माणसं विनाकारण बोलत नाही कोणाला. हा, जे माणसं मोबाईल करतात का, नमस्कार करतात का, त्याचा काही ना काही हेतू असतो. आणि ज्याचा काहीच हेतू नसतो, जो रोज प्रेम करतो का, जे हरी करतो का, त्याचं ना आपलं प्रेम असतं. पण काही काम पाड्यावर जेव्हा जे हरी येतो का, तेव्हा लक्षात ठेवा याचं काही ना काहीतरी पाठीमागे हेतू असतो. जगाची गंमतच असल्यामुळे हे जगच स्वार्थी आहे. आणि या भरल्या जगात आपलं कोणी नसतं याची जाणीव करून दिली अभंगाच्या 3ऱ्या चरणात. ऐसी या शब्दाची मधाची गोडी मासी घाली उडी, गेली अति घडी पुन्हा नाही. मनाची गोडी माशी टाके उडे, मनाची गोडी माशी टाके उडी, मदाचे गोडे मासे टाके ओढे, मदाचे गोडे मासे टाके ओढे, मनाची गोडी माशी टाके सोडी, मनाची गोडी माशी टाके उडी, मदाचे गोडे मासे टाके ओढे, मदाचे गोडे मासे टाके ओढे. मोडलिया गडे पुन्हा नाही, मोडलिया गडी पुन्हा नाही, गंगेचा ओघ सागर रे मिळाला, गंगेचा ओघ सागर रे मिळाला. मोडलेल्या गडे पुन्हा नाही, मोडलेल्या गडे पुन्हा नाही, गंगेचा ओघ सागर मिळाला, गंगेचा
आज बाबांना या नामस्मरणाच्या निमित्तानं सर्व गोष्टी मिळत असतात. हा जो हार घातला ना, हा मला नसतो, हा बाबांना मिळाला. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? हो आहे. या मोबाईलमधून त्या मोबाईलमध्ये पैसे जसे जातात, त्याला एक ॲप असतं, त्याचं नाव आहे फोन पे. तसं आपण या हाताने पुण्य केलं की त्या हाताने जर घालवायचं असेल तर त्याचं फोन पे आम्ही आहे. हा हार जेव्हा माझ्या गळ्यात पडला तेव्हाच तो बाबांच्या गळ्यात पोहोचला. याला पुण्य पे म्हणायचं. आणि त्या पुण्यकर्माचं, सत्कर्माचं आज आयोजन झालं. ह्या सर्व क्रिया अतिशय आनंदानं आपण केल्यात. त्या बाबांच्या पुढच्या प्रवासासाठी असतात. म्हणून एक छत्री दान द्या, कुणाला चपला दान द्या, अन्नदान करा, वस्त्रदान करा. हे जे जे आता चाललंय ना, हे सगळं पुढच्या प्रवासाला कामी येतं. म्हणून आपण जशी एकमेकाला मदत करत असतो तशी पुढच्या प्रवासाला केलेली मदत म्हणजे वर्षश्राद्धाचं कीर्तन असतं. तुकोबराय सांगतात, गेलेली व्यक्ती कधी परत येणं शक्य नाही, पण ते अनुभवायचं असेल तर मग तुम्हाला वारकरी संप्रदायाचं चिंतन करावं लागेल. नाहम मनुष्य न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपः मरणाही आदि राहिलो मरोनी मरणाही आदि राहिलो मरोनी मग केले म्हणी होत तैसे आता तुम्ही पहा आमूचे नवल आता तुम्ही पहा आमूचे नवल आता तुम्ही पहा आमूचे नवल आता तुम्ही पहा आमूचे नवल. गोकुळासारखा वाडा आहे तुमचा. संजय, काही काळजी करू नका. आईची काळजी करा, दोन्ही बहिणीला जीव लावा. आणि एक सांगू का, आईच्या डोळ्यात ज्यानं पाणी आणू दिलं नाही ना, त्याला कोणत्या देवाची पूजा करायची गरज नाही. सगळे तीर्थ तिथंच असतात. म्हणून सकळ तीर्थाची धुरी असं म्हटलेले माऊली. आपले आई वडील हे सर्व जगाचं तीर्थ असतं, सर्वश्रेष्ठ असतं. त्या निमित्तानं आजचा हा कार्यक्रम आहे. आणि वेदांच्या काही रुच्या असतात. शब्द माणसाला जोडतात, शब्द माणसाला जसं तोडतात. तर व्यवहारातले शब्द वेगळे असतात, राजकारणातले शब्द वेगळे असतात, व्यापाऱ्याची भाषा वेगळी असते, दलालाची भाषा वेगळी असते, संतांची भाषा वेगळी असते आणि रुच्या देवांची, वेदांची भाषा वेगळी असते. आज या आत्म्याला परमात्म्या चरणाची जागा मिळण्यासाठी काय करावं लागतं? त्याला परम शांती असं म्हणावं. आणि शांती कर्मात नसते, वासनेत नसते, माणसात नसते, भोगात नसते. आणि ऐका सगळेजण, तुम्ही अशी मेल्यावर शांती पाठ करण्यापेक्षा थोडं स्थिर व्हा. कुणावरही राग करू नका. कुणाच्या बद्दल तिरस्कार असेल तर आजच्या कीर्तनानं तो सोडून द्या. ते गेलं सगळं मागचे भविष्यकाळ डोक्यात आणू नका. भूतकाळ भविष्याची चिंता करू नका. आणि परम शांती कशाने मिळते ते वारकरी संप्रदायाचे ऐका. शांती परते नाही सुख एर आवघेची शांती परते नाही सुख एर आवघेची दुःख मनवो शांती धरा मनवो शांती धरा उतराल पैल तिरा उतराल पैल तिरा उतराल पैल तिरा शांती परते नाही सुख हेर
परते नाही सुख हेर अवघेचे शांती परते नाही सुख हेर अवघेचे तुका म्हणे त्रिविध ताप 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 हेरा तुका म्हणे त्रिविध ताप जाती मग आपोआप जाती मग आपोआप शांती परते नाही सुख हेर अवघेचे शांती परते नाही सुख हेर अवघेचे दुःख हेर अवघेचे दुःख हेर अवघेचे दुःख हो माझ्या समोर बसलेल्या सर्व शिक्षित समाजांना महिलांना माझ्या मायबापांना माझं ऐका थोडी शांतता ठेवली असती ना थोडी शांतता हे दुःख आपल्यावरती आलं नसतं आज संतांच्या विचाराची तुम्हाला नेहमी नेहमी गरज आहे म्हणून तुम्ही जे रोज बोलता ना थोडं शांत थोडी शांतता ठेवा थोडी शांतता ठेवा विचारांना समुपचारांना सगळ्याच गोष्टी जातात ऐका ना सगळे जातात बरं का देवपूजा करायला नागबळी करायला नका करू काही कोणत्याच घराच्या वाट जाऊ नका फक्त दुराग्रह सोडा आणि बीपी शुगर ताण तणाव दुःख हे वरून नाही आले रे बाबा हे तुमच्या चंचलतेचे दोष आहेत तुम्ही जी शांतता ठेवली असती ना कणभर माणूस काय म्हणतो जरा ऐकलं असतं ना हे घडलं नसतं हे किती सत्य आहे संतांचं बोलणार अरे कसलीच पूजा करू नका रे कशाची पूजा करतो फक्त चांगलं बोल कणभर शांतता ठेव जेव्हा तुला राग येईल ना तेव्हा मौन ठेव खवळल्या काम क्रोधी अरे बीपी आणि शुगर आजार नाही बीपी हा तुमच्या हृदयाचा संताप आहे तर शुगर हा तुमच्या मनाची घालमल आहे खवळल्या काम क्रोधी अंगी भरती आधी व्याधी अंगी भरती आधी व्याधी कशाच्याही नादी लागू नका शांतता ठेवा शांतता ठेवा ती परमशांती ती निर्विकल्प समाधी ती निर्विकारता आज बाबांच्या जीवनाला मिळावी आत्म्याला मिळावी यासाठी पुनश्च एकदा सर्वजण हात जोडा आणि ईश्वराला प्रार्थना करा प्रार्थनेनं जीवन बदलतं तुमच्याने माझ्यात का हातात आहे तरी काय आपण काहीच करू शकत नाही दुसऱ्यासाठी आणि म्हणून कणभर शांतते ठेवा हरि ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजिताः मा गृधकस्य सिद्धनम ज्याची या जगात यत्किंचित वासना नाही अपेक्षा नाही कुणावर राग नाही त्याला शांती मिळते बायबाप भगवं घालून संन्यास घेऊन लेकरं बाळ सोडून कुणाला शांती नाही भेटली ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ज्याच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहे लेकरं बाळ आहे संसार आहे पाठीमागं गोकुळासारखा भरलेला संसार आहे काही नाही सगळं चांगलं झालंय कुणी काही आमोरपट्टा घेऊन आला नाही आहे त्या क्षणी ठरलेल्या पद्धतीनं जावं लागतं म्हणून सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् बाबांच्या केलेल्या या आजच्या सत्कर्मामुळे तुमच्या पुढच्या 3 पिढ्यांना कुठल्याही प्रकारचं दुःख आतताही घात अपघात रोग असं काहीही येणार नाही माणसाचं बरं फक्त मायबापाच्या आशीर्वादानं होत असतं म्हणून आशीर्वाद त्यांचे घ्या त्यांना सांगा काळजी करू नका आम्ही कुटुंबाला छान पद्धतीनं तुमच्यासारखं वैभवशाली परंपरेत घेऊन जाऊ त्यो शांती अंतरिक्ष शांती पृथ्वी शांती
आप शांति, अग्नि शांति, वायु शांति, देह शांति, कर्म शांति, इंद्रिय शांति, जीव शांति, ब्रह्म शांति, सर्व शांति, ग्राम देवता शांति, कुल देवता शांति, जन शांति, मन शांति, शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि। हरि ओम सगळे म्हणा शांती शांती शांती। हरि ओम शांती शांती शांती। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तेरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ऐसिया शब्दाचे बरे करा सोय, 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 ऐसिया शब्दाचे बरे करा सोय. केला तुका मागुता तो, केला तुका मागुता तो, केला तुका मागुता तो, केला मागुता तो. चे आवोग सागरे मिळाला, गंगेचा आवोग सागरे मिळाला, गंगेचा आवोग सागरे मिळाला, गंगेचा आवोग सागरे मिळाला, गंगेचा ओघ सागरी मिळाला, गंगेचा ओघ सागरी मिळाला, गंगेचा ओघ सागरी मिळाला, गंगेचा ओघ सागरी मिळाला. काय मागे आला कदा काळी काळी, नाही मागे आला कदा काळे, कदा काळे कदा काळे, नाही मागे आला कदा काळे, नाही मागे आला कदा काळी काळे. नाही मागे आला कदा काळे, आई मागितला कदा काळे, कदा काळे.
पुंडलिकौ की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम सब संतान की जय. सप्रेम रामकृष्ण हरी वैकुंठवासी कचरू महादू नागरे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, आवाज कमीच ठेवा, यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी आमचे परमस्नेही परम आदरणीय हरिभक्त परायण डॉक्टर सुदामजी महाराज पानेगावकर यांनी येऊन जी सेवा या ठिकाणी दिलेली आहे, तसं बघितलं तर माईकवर बोलण्याचा माझा अधिकार नाही, कारण मला ज्या ज्या शिक्षकांनी शाळेत शिकवलेलं आहे त्या सर्वांचा आदर म्हणून मी प्रत्येकाच्या चरणावरती मस्तक टेकवत असतो. त्यातील नागरे सर जे आम्हाला 8वीच्या वर्गामध्ये शिकवायला होते, ते म्हणाले काहीतरी बोला, खूप काही बोला, बोलण्याची वेळ आता राहिलेली नाहीये. म्हणून मी माझ्या कुटुंबातर्फे, माझ्या गावातर्फे, वारकरी संप्रदायातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. कारण इथे आता गीते साहेब आहेत, कुटे साहेब आहेत, मोठी मोठी लोक आलेली आहेत. आज खूप दिवसाच्या नंतर आमचे परम मित्र आदरणीय श्री बोडके महाराजांचं दर्शन घडलं, संजय बाबा बोडकेच. ते आता क्षेत्र वेगवेगळं आहे. असो, सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की आमचे गुरुजी श्री हरिभक्त परायण नागरे सरांच्या वडिलांच्या म्हणजे आमच्या आजोबा तुल्य व्यक्तीच्या श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी जमलात, त्यासाठी सर्वांचे स्वागत आणि माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. रामकृष्ण हरी. उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आज बरोबर 1 वर्षापूर्वी कैलासवासी कचेश्वर नागरे यांचं दुःखद असं निधन झालं. हनुमान नागरे आणि संजय नागरे यांचे वडील ते आपल्यातनं निघून गेले. त्यांच्या घरं जाण्यानं या परिवाराला फार मोठं दुःख झालेलं आहे. वर्षभर बाप असल्याचं अस्तित्व आपल्या घरामध्ये जाणवत असतं. त्यांच्या जाण्यानं या परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, यातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो. डॉक्टर सुदाम महाराज यांनी जी कीर्तनरूपी सेवा, पित्याविषयीचं महत्त्व, आईविषयीचं महत्त्व जे समजून सांगितलं, या नागरे परिवाराच्या वतीने त्यांचंही खूप या ठिकाणी आभार मानतो. मी या ठिकाणी नाशिकचे माजी महापौर अशोक भाऊ मुतडक, त्याचप्रमाणे प्रकाशजी दायमा, VN नाईक संस्थेचे सहचिटणीस दिगंबरजी गीते यांना विनंती करतो की आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी यायचे. अशोक भाऊ मुतडक. शोकाकुल जना हो, बोलता बोलता स्वर्गीय कचेश्वर काकांना वर्ष झालं आणि आज वर्षाच्या कीर्तनामध्ये सुदामजी महाराजांनी आपल्या वडिलांचं, आईचं महत्त्व सांगितलं. ते सर्व काही सार आपल्या जीवनाचं आहे. परंतु वडील हे वडील असतात आणि वडिलांचं जे छत्रछाया असती आभाळासारखी आणि तिचे वडिलांचे जे पाय असतात ते धरती मातेसारखे असतात. तेच नागरे कुटुंबांतर निघून गेलेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वर्गीय कचेश्वर काकांना भावपूर्ण अर्धांजली वाहतो, थांबतो. ओम शांती शांती. उपस्थित शोकाकुल बंधू भगिनींनो, 1 वर्षापूर्वी कचेश्वर महादू नागरे यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनामुळं नागरे परिवारच नव्हे तर संपूर्ण परिसरावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु नियतीपुढे कुणाचंही काही चालत नाही. शेवटी मृत्यू हा अटळ आहे आणि त्याप्रमाणे यांचं जे काही नागरे साहेब बाबांचा जो मृत्यू झाला त्याच्यामुळं सर्वच नागरे परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्या दुःखातून सावरण्याची नागरे परिवाराला परमेश्वर शक्ती देवो. त्याचप्रमाणे मी आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, VN नाईक शिक्षण संस्थेच्या वतीनं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नागरे बाबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो.